बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपल्याला आवडो किंवा न आवडो, बदल हा तर होतच असतो. डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेल्या हू मूव्ड माय चीज या पुस्तकातली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती आहे आपल्या आयुष्यातल्या बदल या महत्त्वपूर्ण विषयाची. म्हणजे बघा हां, करोना काळात लोकांच्या आयुष्यात किती बदल झाले. त्यांनी आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. लोकांना फॅमिलीसोबत वेळ घालवायची सवय लागली. ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट्स वाढले, त्यामुळे खूप लोक टेक्नोसॅव्ही झाले. हे सगळे बदल लोकांनी स्वीकारले. तर हू मूव्ड माय चीज हे पुस्तकसुद्धा आपल्याला आयुष्यातले बदल स्वीकारायला शिकवतं. या गोष्टीमध्ये 4 पात्र आहेत. त्यापैकी 2 उंदीर आहेत, त्यांचं नाव आहे स्निफ आणि स्करी, आणि 2 माणसं आहेत, त्यांचं नाव आहे हेम आणि हॉ. या 4 पात्रांच्या चीजमध्ये काय बदल होतो आणि तो ते कसा स्वीकारतात हे या गोष्टीमध्ये सांगितलं आहे. या चौघांपैकी हेम हा बदलाला घाबरणारा असतो, हॉ हा बदल स्वीकारणारा असतो, आणि स्निफ आणि स्करी हे बदल झाला की लगेच ॲक्शन घेणारे असतात. या चौघांनाही चीज आवडत असतं. पण चीज या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता चीज म्हणजे आपल्याला आयुष्यात हवी असणारी गोष्ट, म्हणजे नोकरी, व्यवसाय, आरोग्य, चांगले रिलेशन्स किंवा एखादं ध्येय. थोडक्यात प्रत्येकासाठी चीज हे वेगळं असतं. तर चीज शोधायला हे चौघे रोज भुलभुलैयामध्ये जायचे. भुलभुलैया म्हणजे आयुष्य, असं ठिकाण जिथे सगळे सुखाच्या शोधात धावत असतात. ही शोधयात्राच लेखकाने या गोष्टीमध्ये लिहिली आहे. उंदीर आणि माणसं यांच्यामध्ये फार फरक असला तरी एक गोष्ट सारखी होती बरं का, ते सगळेच चीज शोधत होते. मग एक दिवस भुलभुलैयातल्या सी स्टेशनमध्ये त्यांना त्यांच्या आवडीचं चीज मिळतं. सी स्टेशन म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट मिळण्याचं ठिकाण. स्निफ आणि स्करी रोज सकाळी उठून स्टेशनला जायला लागले. तिथे गेल्यावर ते दोघं आपले बूट काढून दोरीने बांधून गळ्यात अडकवायचे, कारण त्यांना असं वाटत होतं गरज पडल्यास त्यांचा लगेच उपयोग करता यावा. सुरुवातीला हेम आणि हॉ ही माणसंसुद्धा धावत पळत स्टेशनला जायची. पण काही दिवसांनी त्यांची दिनचर्या बदलली. ते सकाळी उशिरा उठायला लागले, रमत गमत जायला लागले. ते बिनधास्त झाले होते, कारण आता चीज नेमकं कुठे आहे हे त्यांना माहिती झालं होतं. आजूबाजूला नेमकं काय घडतंय ह्याचं त्यांना भानच नव्हतं. स्निफ आणि स्करी मात्र आजूबाजूला एक चक्कर मारून इथे काही बदल तर झाला नाही ना हे बघायचे. एक दिवस मात्र जेव्हा ते स्टेशनला आले तेव्हा त्यांना तिथलं चीज गायब झालेलं दिसलं. यावरून लेखक असं म्हणतात की आयुष्यात बदल हा कधीही होऊ शकतो. पण या दोघांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही, कारण ते हळूहळू कमी होतं हे त्यांना माहीत होतं. त्यांची आधीच मानसिक तयारी झाली होती, कारण त्यांच्या मनात माणसांप्रमाणे गुंतागुंत, पूर्वग्रह, चुकीच्या कल्पना यापैकी काहीच नव्हतं. नंतर हेम आणि हॉ सुद्धा तिथे आले, आणि चीज संपलेलं बघून त्यांना धक्काच बसला, कारण दररोज ते कमी होते हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. आणि आता इथे चीज नसेल तर आपलं काय होईल हा विचार त्यांना त्रास द्यायला लागला, कारण या चीजच्या भरोशावरच त्यांनी त्यांच्या भविष्याचं प्लॅनिंग केलं होतं. स्निफ आणि स्करी मात्र चीज शोधण्यासाठी भुलभुलैयामध्ये गेले होते. जिथे जिथे चीज मिळण्याची शक्यता होती तिथे तिथे ते धावत होते. त्यांना खूप अडचणी पण आल्या, पण शेवटी त्यांना खूप चीज असलेलं चीज स्टेशन एन सापडलं. म्हणजे त्यांना आयुष्यात जे पाहिजे होतं ते सापडलं. स्निफ आणि स्करी यांच्याकडून आपण एक गोष्ट मात्र शिकू शकतो. त्यांनी त्यांचं आयुष्य अगदी साधं, सरळ आणि सहज ठेवलं होतं. हेम आणि हॉ मात्र इकडेच अडकून पडले होते. रोज ते स्टेशनवर जायचे आणि निराश होऊन परत यायचे. आता हॉला भीती वाटायला लागली. त्याला असं वाटायला लागलं की नुसतं एका जागी बसून भीती वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही, काहीतरी हालचाल करायला पाहिजे. आणि त्यानं सी स्टेशन सोडायचा निर्णय घेतला, कारण त्याच्या लक्षात आलं की बदल हा जीवनाचा एक भाग आहे आणि तो स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. पण हेम जायला तयार नव्हता, कारण तो त्याच्या आयुष्यात झालेला बदल स्वीकारायलाच तयार नव्हता. एक दिवस असंच विचार करत असताना हॉला जाणवलं
की चीज स्टेशनमधलं चीज काही एकाएकी संपलं नव्हतं. ते दररोज थोडं थोडं कमी होत गेलं होतं. त्यांनी थोडं लक्ष दिलं असतं तर पुढे काय घडणार आहे हे त्याला समजलं असतं आणि होणाऱ्या बदलांचा मागोवा घेतला असता तर ही वेळच आली नसती. म्हणून तो म्हणतो, सतत जागरूक राहा. आपल्या बाजूला जे छोटे छोटे बदल होत आहेत ते ओळखा. खरं तर हे आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये सुद्धा लागू होतं. हॉने तर आता बदलायचं ठरवलं होतं. त्याला आता एक वेगळाच आत्मविश्वास वाटायला लागला. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याइतकं धैर्य आता त्याच्याकडे आलं होतं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तो म्हणाला, तुम्ही जेव्हा तुमच्या भीतीवर विजय मिळवता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवता. हॉलला सुद्धा नवीन चीज शोधताना खूप अडचणी आल्या. एका क्षणी तर त्याला वाटलं आपल्याला आयुष्यभर भुलभुलैयामध्ये राहावं लागतं की काय. पण त्याची भीती आता कमी झाली होती आणि त्याला एक दिवस चीजने भरलेलं चीज स्टेशन एन दिसलं. त्याला खूप आनंद झाला कारण त्याला जे हवं होतं ते सापडलं होतं. आता हॉलला वाटलं थोडं चीज आपल्या मित्राला हेमला पण देऊया, म्हणून तो हेमला बोलवायला गेला. पण हेमनी यायला नकार दिला. हॉ म्हणाला, हेम, तुला एक गोष्ट समजतच नाहीये. ते कालचं चीज आता परत इथे कोणीच ठेवणार नाही. आता आपण नवीन चीज शोधायला हवं. तरी हेमला ती जुनी जागा सोडायचीच नव्हती. त्याला अजूनही आशा होती की जुनं चीज त्याला परत मिळेल. खरं तर बदलाची भीती, सुरक्षित जागा सोडण्याची भीती हा माणसाचा स्वभावच आहे. हेमकडून परत आल्यावर हॉने आपले बूट काढून आपल्याजवळ नीट ठेवले कारण त्याला वाटलं ह्याची गरज कधी पडेल सांगता येणार नाही. नंतर एक दिवस भूलभुलैयाच्या बाहेरून हॉला काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने अंदाज घेतला. कोणीतरी इकडेच येत असल्याचा स्पष्ट आवाज त्याला येत होता. हेम तर नसेल ना. त्याचा मित्र लवकरच येथे येईल अशी आशा हॉला वाटत होती. बघा हां, आपण सुद्धा नेहमी या 4 पात्रांपैकी एकासारखे वागत असतो. पण तरीही आपलं उद्दिष्ट मात्र एकच असतं, चीज मिळवणं. तर या गोष्टीतलं कोणतं पात्र तुम्ही आहात असं तुम्हाला वाटतं? एकदा लेखकाचे काही मित्र एकत्र भेटले. त्यांनी सर्वांनी हू मूव्ड माय चीज ही गोष्ट वाचली होती. त्यातील काही मित्रांना आपले अनुभव शेअर करावेसे वाटत होते. त्यापैकी जेसिका म्हणाली, मला आठवतंय की काही वर्षापूर्वी आमची कंपनी एन्सायक्लोपीडिया सेट विकत होती. एका माणसाने आम्हाला सल्ला दिला की आम्ही या सेटची सॉफ्ट कॉपी विकावी कारण ती कमीत कमी भांडवलात तयार होऊन शिवाय कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पण आम्ही या गोष्टीला विरोध केला. मग आमच्या एका प्रतिस्पर्ध्यांनी काळाप्रमाणे बदलायचे ठरवलं. त्यामुळे आमची विक्री प्रचंड प्रमाणात कमी झाली आणि आमचा खूप लॉस पण झाला. एलेन म्हणाला, पण ही गोष्ट ऐकताना मला माझ्या मनात मात्र माझ्या फॅमिलीचाच विचार येत होता. माझ्या दृष्टीने माझे सध्याचे असणारे रिलेशन्स हे जुन्या चीजसारखे झाले आहेत. ते खराब झाले आहेत. यावर कोरी नावाची मैत्रीण म्हणाली, मलाही हेच वाटतं. आता मला माझे बिघडलेले नातेसंबंध तोडण्याची गरज आहे असं वाटतं. एंजेलाचं म्हणणं जरा वेगळंच होतं. ती म्हणाली, जुनं चीज म्हणजे आपलं जुन्या पद्धतीने वागणं असंही असू शकतं. त्यासाठी रिलेशन्स तोडण्याची गरज नाही. आपले नातेसंबंध बिघडवणारी वागण्याची जुनी पद्धत आपण सोडायला हवी. विचार करण्याचे आणि इतरांशी वागण्याचे नवीन पर्याय शोधायला हवेत. नवं चीज म्हणजे त्याच माणसांसोबत नवीन संबंध जुळवणं. जुने संबंध तोडण्याऐवजी आपली जुनी वागणूक बदलावी आणि आपलं आयुष्य सोपं करावं. त्यामुळे परिस्थिती बदलली तरी घाबरून न जाता बदल स्वीकारून पुढे जाणं हीच या पुस्तकाची शिकवण आहे. ती शिकवण आपण आत्मसात करूया आणि आपलं आयुष्य सहज सरळ करायचा प्रयत्न करूया.